रायगड जिल्ह्यातील कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात नेहमीच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत। शिवसेना शिंदे गटाकडून होणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर देण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट जनसंपर्क कार्यालय कर्जत इथे पक्षाचे प्रवक्ते भरत भगत यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना शिंदे गटाला काही सल्ले दिलेत। काही खोट्या गोष्टी या विरोधकांकडून पसरवल्या जात असल्याने पत्रकार परिषद घेत असल्याचं प्रवक्ते भरत भगत यांनी सांगितलंय। महेंद्र थोरवेंचा उल्लेख करत आपण तटकरे साहेबांमुळे आमदार झालात असं देखील प्रवक्ते भरत भगत यांनी सांगितलंय। प्रवक्ते भरत भगत यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। की काल शिंदे गटाच्या एका कार्यकर्त्याने त्यांची भूमिका पक्षाची त्या ठिकाणी मांडली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची देखील भूमिका जनतेपर्यंत जावी आपल्या माध्यमातून या दृष्टिकोनातून आजची ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमामध्ये अनेक वेळा तुमच्यासमोर मी बोललेलो आहे, परंतु काही विषय वारंवार तेच विषय चर्चेला येतात। खऱ्या अर्थाने त्यांना उत्तर देऊन मोठं करण्याची माझ्याही मनामध्ये इच्छा नाही, परंतु नाईलाजाने काही खोट्या गोष्टी लोकांच्या पुढे जात आहेत, त्या स्पष्ट कराव्यात, स्वच्छ कराव्यात। नक्की काय राजकारण चाललं आहे याची कल्पना आपल्या माध्यमातून कर्जत खालापूर मतदारसंघातील जनतेला यावी या दृष्टिकोनातून आजची पत्रकार परिषद आहे। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही पक्षाचा त्याग करून सगळी मंडळी अपक्ष उमेदवार सुधाकर शेठ घारे यांच्याबरोबर त्या ठिकाणी प्रामाणिकपणाने काम केलं। मला या ठिकाणी हेही सांगता येईल की निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महेंद्र थोरवे हे आमदार झालेत, आम्ही हारलोय, हे देखील अनेक वेळा पत्रकारांच्या समोर आम्ही स्पष्टपणाने मांडलेलं आहे। निश्चित पद्धतीने ते विजयी झालेत, परंतु ते विजयी कसे झाले हे विसरत आहेत। मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महेंद्र थोरवेंना सांगतो की केवळ तटकरे साहेबांच्या आशीर्वादामुळेच तुम्ही आमदार झालेले आहेत हे तुम्ही विसरू नका आणि तुमचे कार्यकर्त्यांनी विसरू नका। जर तटकरे साहेबांच्या मनामध्ये काय काळबेरं असतं, तुमच्या विरोधामध्ये काय राजकारण करण्याची त्यांच्यामध्ये जर इच्छा असती तर तटकरे साहेबांनी पक्षाचा एबी फॉर्म सुधाकर घारेंना देऊ शकले असते, परंतु तटकरे साहेबांनी त्या ठिकाणी राज्यातल्या युती धर्म त्या ठिकाणी पाळला आणि सुधाकर घारेंना शेवटपर्यंत उमेदवारी दिली नाही। आणि मग नाईलाजाने सुधाकर घारे अपक्ष लढले आणि मग अपक्ष लढल्यानंतर त्या निवडणुकीचा निकाल कसा लागला हे सगळ्यांना ज्ञात आहे। त्या निवडणुकीमध्ये कर्जत तालुक्यामध्ये सुधाकर घारेंना 1 नंबरची मतं पडली होती, हे मतदानाच्या निकालामध्ये सगळ्यांना माहीत पडलेलं आहे। सुधाकर घारेंना त्यावेळी अपक्ष म्हणून पराभूत करण्यासाठी विरोधकांनी आखलेली रणनीती कदाचित त्यावेळी त्यांची यशस्वी झाली असं म्हणता येईल। तर त्या ठिकाणी सुधाकर घारे नावाच्या 2 व्यक्ती त्यांनी उभ्या केल्या आणि मग त्या 2 व्यक्तींना पडलेली मतं या सगळ्याचा सारांश टोटल केल्यानंतर निश्चित पद्धतीने सुधाकर घारे हे आज या तारखेला या क्षणाला आमदार म्हणून असते, परंतु दुर्दैवाने ती गोष्ट आमच्यासाठी दुर्दैवाने पराभव झाला आणि सुदैवाने ते जिंकले। मग जिंकल्यानंतर पहिल्या दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे आदरणीय नेते तटकरे साहेबांच्यावर वाटेल तसे आरोप करण्यास त्यांनी सुरुवात केली।